दूषित गढूळ मैला मिश्रित काळ्या रंगाचे जाणीवपूर्वक विषारी औषध टाकून पिण्याचं पाणी सोडून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण केला। सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मराठा वस्ती, भवानीपेठ व सोलापूर शहरातील नागरिकांना उजनी धरणातून हिप्परगा तलाव येथून प्रत्येक आठवड्यास एकदा महानगरपालिकेच्या अंतर्गत पाणी पुरवठा होत असतो। भवानीपेठ परिसरातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। यापूर्वी देखील दूषित गढूळ मैला मिश्रित काळ्या रंगाचे पिण्याचे पाणी सोडल्यानं परिसरातील नागरिकांनी व माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी सोलापूर महापालिका आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। अधिकाऱ्यांनी स्वच्छ पाणी देण्याचं तसंच नागरिकांच्या जीवितास इजा पोहोचेल असं गढूळ पाणी अथवा विषारी पाणी देणार नाही असं आश्वासन दिलं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे स्वच्छ पिण्याचं पाणी दिलं नाही। उलट नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचवण्यासाठी वाईट उद्देशानंच मागील 7 ते 8 महिन्यापासून दूषित गढूळ मैला मिश्रित काळ्या रंगाचं पाणी देत आहेत। त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यानं फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।